मित्रांनो, प्लस साईड आपली पूर्ण झालेली आहे. तर आपण आता हेड ब्लॉक फिट करू. त्याआधी आपण टायमिंग चेन टाकणार आहोत. नवीन टायमिंग चेन आहे. हेड ब्लॉक लावल्या अगोदर आपण पॅकिंग ब्लॉकची पॅकिंग तो हिला आपण गिरीस लावून टाकू. बॉन्ड नाही लावणार आहे आपण. बॉन्ड फक्त टॉपला लावणार आहे. हा ब्लॉक आहे, नवीन न्यू आहे. पाहू शकता तुम्ही 2050 MRP आहे. ब्लॉकच्या आतमध्ये पण आपल्याला हेड आणि ब्लॉकची पॅकिंग येते. गजन पिन येते आतमध्ये याच्या. ब्लॉक आहे. पिस्टनच्या रिंगा. तर सर्वात पहिले आपण पिस्टनच्या रिंग अटकून घेऊ. ह्या प्रकारे रिंग येते. ऑइलचं काम करते ते. सर्वात पहिले आपण हे फिन कट आहे ही. तर हिचं जे हे टोक आहे, हा जो कट आहे, पिस्टन आहे, इन दिलेला आहे. इन म्हणजे हा टॉप आहे. तर आपण इनच्या साईडला कट ठेवूया. कट ह्या अशा प्रकारचा, म्हणजे याचा एम तयार होतो. हा एममध्ये फिट करू आपण याला. बरेचसे जण डब्ल्यूमध्ये पण फिट करतात आणि एममध्ये प्रॉपर फिट होतो आणि लाईफ राहते. त्याच्यावर आणखीन 2 फिना त्याला येतो. हे अशी दाबून बघितल्यानंतर ते ह्या साईडला जात आहे, ह्या साईडला जात आहे. तर तिला आपण खालच्या साईडनी टाकू. असे फिट होईल ते ह्या प्रकारे. ह्या साईडला बघू शकता, तिला ह्या साईडला ठेवू. इथं गजन पिन आणि या साईडने गजन फिटचं होल आहे. त्या सेंटरला ठेवून एक इथे आणि एक इथे, आणि सेंटरला कटवाली. तर आपण ह्या साईडला ठेवली. आणखीन दुसरी या साईडला बघा, हे इकडे होत आहे, या साईडला येत आहे. तर हे वरून प्रेशर देणार. याला त्या साईडने टाकू.
याला ह्या साईडने ठेवलं आता टाकलेली, ते की ह्या साईडने ठेवली आणि सेंटरला हा कटचा एम मधात घ्यायचा आणि दोन साईडला दोन. त्याच्यानंतर टॉप 2 टाकू आपण आता. हिच्यावर दिलं असेल तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, टॉप 2 लिहिलेलं असते याच्यावर, दिसत नसेल कदाचित तुम्हाला व्यवस्थित. टॉप 2 लिहिलेलं असते. टॉप 2ला आपण हे इनसाईड झाली, आपण आउट साईडने ठेवायचं आहे. हे बघा, याला आपण आउटलेट साईडने ठेवलेलं आहे. हे इनलेट आहे, आपण त्याला आउटला ठेवलं. आणि ही एक टॉप 1 म्हणून येते, तर टॉप 1ची जी आहे आपण इन साईडला ठेवू. तर ह्या प्रकारे हे सर्व फिट झालेले आहे. हिला इन साईडला ठेवलं, हिला टॉप साईडला ठेवलं आणि या एम साईडच्या कट मधात आणि दोन तिच्या बाजूच्या, एक या साईडला एक या साईडला. थोडं ऑइल, नवीन ऑइल टाकू आपण. आणि थोडं याला असं फिरून, सर्व फिरून मधात एकदा ठेवून. ह्या प्रकारे. तर चला आपण आता सर्वात पहिला एक लॉक लावून देऊ या साईडचं आणि नंतर गजन पिन अटकून दुसरा लॉक लावू. हे अशा प्रकारचे लॉक येतात आणि ही गजन पिन एक लॉक ऑफतात आपण पिस्टनला लावून देऊ. तर आपण तुम्ही बघू शकता या साईडमध्ये मी आतमध्ये पिन टाकलेली आहे आणि या साईडने नाही टाकली आहे. तरी इनसाईड आहे, इनसाईड हे आपण वर ठेवायची कार्बोरेटर साईडनी आणि अशा प्रकारे ही गजन पिन ह्या साईडने टाकू. गजन पिन गेलेली आहे. गजन पिन झाल्यानंतर एक लॉक लावून द्यायचा आहे. लॉक लावून झालेला आहे आपला. ओरिंग किट आणलेली आहे आपण. ही ओरिंग किट आहे हिरोची. 174 रुपये MRP आहे. तर मी एक छोटी ओरिंग येते ते या साईडने इथं लावलेली आहे आणि हा ब्लॉक आहे. ब्लॉकमध्ये थोडं ऑइल टाकलेलं आहे. मी ऑइल थोडं टाकून फिरून घ्यायचं आहे. ब्लॉक आता आपण इन्स्टॉल करू.
चेनवर घेतली. ब्लॉक फिट झाला आणि चेन ओढून पिस्टन टॉपला घेतलं. आपण टायमिंग चेन थोडं एखादं दोरी वगैरे तार वगैरे सुंदर बांधून देऊ. आपण टायमिंग चेनला एक दोरी बांधून घेतली आणि इथला एक ब्लॉकचा नट असतो, नट लावलेला आहे. नंतर टाईट करू आपण त्याला. त्याआधी आपण इथं टेन्शनवर येतो, एक रोलर येतो रबरचं चेनला टेन्शनवर देण्यासाठी. रोलर आहे ते चेनच्या मधात येतो, ब्लॉकला फिट होते. टेन्शनला चेनला हे टेन्शन देतो. अशा प्रकारे त्याचा नट येतो, एक स्पेशल नट येतो हा. त्याला टाईट करून देतो आपण. चला तर हा टाईट झाला. आता आपण हेड लावणार आहे. हेड लावण्यावर हेडची पॅकिंग. हेडच्या पॅकिंगला आपण बॉन्ड लावणार आहे. हे हेडची पॅकिंग आहे. आपण याला आता बॉन्ड लावून घेऊ. ते आपण याला बॉन्ड लावलेला आहे, तुम्हाला दिसत आहे. बॉन्ड एकदम आपण थोडासा लावला, नाहीच्या प्रमाणात, कारण जास्त जर लावला ते होल जे आहे होल मार्फत ऑइल येते वर आणि ते पॅक होऊन जाते. त्यामुळे ऑइल सप्लाय होत नाही आणि आपले इंजन पुन्हा आपल्याला रिपेरिंगला येतं. त्याच्यात काही डॉयल्स आहेत, डॉयल्स टाकू. नवीन आपण डॉयल किट आणली होती. ही कॉलरवाली डॉयल आहे. कॉलरवाली डॉयल आपण या मोठ्या होलमध्ये टाकू. त्या आधी त्यात एक वायसर येतो. डॉयल येते, एक वायसर येते. डॉयल वायसर घेतला आपण. आणखीन एक छोटं वायसर, त्याला ओरिंग ते ह्या ओलमध्ये येते. त्यानंतर एक डॉयल या साईडला आणि एक डॉयल
ह्या साईडला रॉयल टायर आहे आपल्या, छोटी रॉयल पण टाकली आपण. आपण आता हेड फिट करणार आहोत. तर हे हेड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे हेडमध्ये आपण नवीन 2 हॉल इन्स्टॉल केलेले आहे, वर्कशॉपमधून आपण फिट करून आणलेलं आहे क्रँकप्रमाणे. जसं क्रँक रॉड, क्रँक बेरिंग, नवीन रॉड आपण वर्कशॉपवरून फिट करून आणलेला आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे फिट करून आणलेला आहे. बघू शकता यामध्ये आपण हे जे 2 हॉल आहे नवीन टाकलेले आहे, हॉल सील आणि बढियापैकी पूर्ण वॉश क्लीन करून दिलेला आहे. वर्कशॉपवाल्यांनी प्रॉपर एकदम काम करून दिलेलं आहे. आणि आपण यामधला आता कॅन शॉप हे जुन्याच लावणार आहे. जुने आणि व्यवस्थित एकदम ठीकठाक होतं आणि ओरिजिनल होतं, त्यामुळे आपण ते चेंज नाही केलं. तर ठीक आहे, आपण ते फिट करू. मित्रांनो, आपण याच्यामध्ये आता रॉकर, कॅम शॉप टाकलेली आहे. आपण आता हेड लावून देऊ. पॅकिंग टाकली आहे, बॉन्ड लावलेला आहे. टॉपचं आपण टॉप कवर आणि त्याची पॅकिंग लावणार आहोत. पॅकिंग आहे, थोडं गिरीस लावून घेऊ. त्याच्यावर दिलं राहते एक्झिस्ट, तो बांधलेला आहे, तो खाली पाहिजे. आणि ह्या प्रकारे असं फिटिंग 4 बोल्ट लावून, 4 बोल्ट आणि 4 व्हायचं. एक तर तांब्याचं व्हायचं बनवून या साईडला लागते इथे. यामध्ये तुम्ही बघू शकता हे तांब्याचं वायसर आहे, या साईडला येणार इथे खाली. बाकी लोखंडी वायसर आहे. कॅपवाले 4 नट. चला तर आपण याला फुल टाईट करून देऊ. खूपदा इथून ऑइल लीक होते.
मित्रांनो ह्या प्रकारे टायमिंग चेन आहे. हा स्प्रिंग आहे, पुश रॉड, हा पुश रॉडचा रबर आहे. हा जुना रबर होता, तो त्याला गाल्या पडलेला आहे इथं, त्यामुळे ते टेन्शन त्याचं कमी होते, आवाज येते बराचसा टायमिंग चेनमध्ये. म्हणून आपण याला आता काढून टाकणार आहोत आणि आपण नवीन आहे पुश रॉड रबर नवीन लावायचा आहे. आणि हा स्प्रिंग, तर त्याला पुश रॉड रबर लावूया. पुश रॉड रबर याप्रमाणे छोटा गेर येतो एक, तो पण लावलेला आहे, पुश रॉड पण लावलेला आहे. आणि हा एक डॉट रबर होतो, डॉट रबर आपण या ठिकाणी लावून द्या. थोडा बॉन्ड लावायचा जेणेकरून तिथून ऑइल लीक होणार नाही. मॅग्नेट प्लेट लावू, त्यानंतर इकडं टायमिंग वगैरे सगळं सेट करू. त्याआधी आपण ऑइल सील किट आहे, ऑइल सील किट ते ऑइल सील किट आहे 178 रुपयाला नवीन. आपल्याला तीनच ऑइल सील लागतो, 3-4 ऑइल सील लागतात. ऑइल सील आहे, गिअर शॉक, आणखी व्हील शॉक, प्लस शॉपची पण लावू. मित्रांनो आपण कॉईल प्लेट आहे, कॉईल प्लेट पण लावलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इथे छोट्या छोट्या 2 ओरिंग पण दिलेल्या आहे नटातल्या, जेणेकरून ऑइल लीक झालं नाही पाहिजे. तर आपण फिट करू हे या प्रकारे. आणि ऑइल सील पण लावलेली आहे. ऑइल सील लावणं खूप जरुरी आहे, नवीन ऑइल सील लावायची, कारण ऑइल लीक होतं त्यामुळे. हे 2 स्क्रू येतात 4चे. ते आता आपण टाईट करून बडी व्यवस्थित. व्यवस्थित वापर. न्यूट्रल स्विच, न्यूट्रलचा वायर पण लावून दिलेला आहे. व्यवस्थित प्रॉपर फिट झालं आहे. त्याच्यावर आपलं पिस्टन आता टॉपला आहे, आपण मगाशी स्टॉपला घेतलेला आहे. तरी पण आपण आता मॅग्नेट लावून देऊ, मॅग्नेटनुसार टायमिंग फिट करू. मित्रांनो हे क्रँकेसचा पार्ट आहे. इथे एक थोडी बारीक लाईन दिली आहे तुम्हाला,
ही बारीक लाईन आणि ते मॅग्नेटवर टी प्लस लाईन दिली आहे. टी आणि टी प्लस लाईन एक सरळ रेषेत ह्या लाईनच्या रेषेस ठेवायची आहे. आणि त्यानंतर ह्या साईडने आपण एक छोटं व्हील लावणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या साईडने ह्या टायमिंग टीवर ह्या लाईनप्रमाणे घेतला आहे आपण मॅग्नेट. टी आणि लाईन ज्या क्रँकेसवरची लाईन आहे त्याप्रमाणे आहे. आणि ह्या साईडला आपण व्हीलमध्ये एक तुम्हाला इथं डॉट दिसला असेल, तो डॉट आणि ह्या हेडला जे आतमध्ये एक मार्क आहे, मार्क तुम्हाला इथं दिसलेला आहे. ह्या मार्कच्या लाईनमध्ये हा पॉईंट आला असायला पाहिजे. आणि हे टी, तर हा परफेक्ट टायमिंग झालेला आहे. त्यानुसार आपण टॅपेट याच्यावाले सेट करणार आहोत. त्यातला इथे आपण व्यवस्थित सेट करून देऊ. तर फायनली मित्रांनो, आपलं इंजन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. टॉप वरचे नट, साईड, ह्या साईड, दोन्ही साईडचे कवर आपण लावलेले आहे. हे पूर्ण इंजन आपलं ओके झालेलं आहे. फक्त गाडीवर ठेवून आणि स्टार्ट करायचं आहे. आपलं मॅग्नेट आणखीन स्टाईट मारायचं आहे. आपण जेव्हा गाडीवर फिट करू, हे फिट केल्यानंतर गाडीवर त्याला असेंबली याला सपोर्टिंग टाईट करू. आणि बाकी सर्व व्यवस्थित झालं आहे. पॅकिंग वगैरे आहे. आणि त्यानंतर ऑइल सील वगैरे नवीन टोटली सर्व इकडल्या लावलेले आहे. पॅकिंग वगैरे ब्लॉक नवीन आहे. टोटली सामान आपल्या ओरिजिनल हिरो शोरूममधून आणून फिट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता हे गाडीवर फिट करणार आहे. हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. याचा साऊंड पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित आणि प्रॉपर साऊंड येणार आहे. आणि एकदम शोरूम हे बनणार आहे, कारण आपण कनेक्टिंग रॉडपासून बेरिंग सर्व टोटली ओरिजिनल याच्यात वापरलेलं आहे. तर मित्रांनो, ठीक आहे, तर आपण त्याला फिट करूया गाडीवर.